महापौर पदासाठी भाजपाला शिंदे किंवा कुणाकडेही कुबड्या मागायची गरज पडली नसती, जरी शहासेना आणि शहासेनेचे प्रमुख श्रीमान अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन अब हमें किसी की बैसाखियों की जरूरत नहीं असं म्हटलं असलं तरी महाराष्ट्रात अजूनही भाजपाला कुबड्यांची गरज पडत आहे आणि अजिबात भाजपा महापालिकेमध्ये यशस्वी ठरू शकली नाही. मुंबईचा गड ठाकरेंनी राखलेला आहे. मागच्या वेळेला 85 जागा आणि या वेळेला 89, 4ने जागा वाढणे याला विजय म्हणत नसतात. हे रवींद्र चव्हाण आणि अमित साटम सारख्या अतिशय काय म्हणता येईल त्याला अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या लोकांना जरी कळत नसलं तरी गावठी चाणक्यांना नक्कीच कळत असेल. भाजपचा महापौर होईल. दुसरा 2 नंबरचा पक्ष तुमची उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. राहिला प्रश्न भाजप सोबत एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. मग आता भाजप महापौर पदासाठी ठाकरेंचा पाठिंबा मागणार की मग ठाकरे एकनाथ शिंदेचा पाठिंबा घेणार? भाजपचा महापौर कसा होणार नाही, काय लॉजिक आहे? नाही, याचं लॉजिक काय आहे ते त्यांचं त्यांना. जर भाजपचा महापौर होणे शक्य असते तर इतके दिवस घोंगडं भिजत राहिलं नसतं, हा एक भाग. दुसरं असं की ज्यांच्या सोबत मिळून त्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढलेली आहे तेच ज्या पद्धतीने दबाव तंत्राचं राजकारण करतायत हे पाहता त्यांचा रस्ता इतका सुकर आहे असं अजिबात वाटत नाही. तिसरी गोष्ट जो आपण शक्यता वर्तवलेली आहे की मुंबई महापालिकेतली सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आम्ही पुढे आहोत. मग आमचं काय, तर आम्ही आमची भूमिका फार स्पष्ट केलेली आहे की दोनही पक्षांनी म्हणजे विशेषतः शिंदे वगैरे काय कोणीतरी म्हटलं की आमच्या संपर्कात आहेत वगैरे, काही लोकांनी मला त्या सगळ्यांची नावं माहिती आहे, कुणी कुणाला फोन केले ते माहीत आहे, हे टेबल न्यूज चालवण्यासाठी कुणी कुणी प्रयत्न केले ताज हॉटेलमधनं की हा नॉट रिचेबल आहे का, तो संपर्कात आहे का वगैरे सांगण्यासाठी. पण आम्हाला स्पष्टपणे त्या सगळ्यांना सांगायचंय की तुमची स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी ठाकरेंच्या नावाचा उपयोग करायचा नाही. तुम्हाला निवडून येण्यासाठी सुद्धा ठाकरेंवर टीका करावी लागते आणि तुम्हाला नव्याने काही करायचं असेल तर दबाव तंत्र वापरण्यासाठी सुद्धा ठाकरेंचीच मदत घ्यावी लागते. ठाकरे कार्ड वापरावं लागतं. तुम्ही ठाकरे कार्ड वापरणं सोडून द्या. तुम्हाला काय करायचंय ते करा. आम्ही वारंवार सांगतोय की 65 सीट्स आमच्या निवडून आलेल्या आहेत. आमच्या 16 सीट्स अवघ्या 75 ते 50 मतांनी गेलेल्या आहेत. त्या 16 सीट्स जर आज आमच्या हातात असत्या तर अजून चित्र वेगळं असतं. विशेष मराठी मतदारांना मतदान करता येणार नाही अशी युद्धनीती भाजपाकडून आखली गेली तरी सुद्धा 65 सीट निवडून येणं हा लोकांनी दाखवलेला मोठा विश्वास आहे आणि हा विश्वास आमच्यासाठी सत्तेपेक्षाही लाख मोलाचा आहे. शिंदेचे तुमच्या संपर्कात किती आहे? कारण शिंदे असा दावा करतात तुमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत, तुम्ही असा दावा करताय की त्यांची काही आहे. कारण संजय राऊत स्वतः म्हणजे खूप मार्ग आहेत आमच्याकडे. खरंच आहे? नाही, आमच्याकडे हे बघा, आम्ही जर ठरवलं तर मार्ग खूप सारे निघू शकतात. फक्त अडचण काय आहे माहित आहे का की ते फार चांगली ओळ आहे, हम जरा से शरीफ क्या हो गए, गली गली के शरारती बच्चों ने खुद को दादा समजने लगे. ते आम्हाला त्याच्यावर जायचं नाहीये. आम्ही आपलं सहज सांगत आहोत की तुम्हाला जे करायचं आहे ते करा. राहिला प्रश्न की कोण संपर्कात आहे काय नाही, जर आमचे कोणी लोक संपर्कात आहेत वगैरे किंवा आम्हाला अशा काही आशंका असत्या तर आम्ही कदाचित आमची लोक हॉटेलमध्ये डांबून ठेवू शकलो असतो. मात्र हे जे काही जे हॉटेल पॉलिटिक्स अशा नवीन नवीन काही कॉन्सेप्ट, नवीन नवीन काही गोष्टी ज्या येतात त्यातनं एक समजून घेतलं पाहिजे की ज्या लोकांना कपट कारस्थानं करायची होती त्यांनी ठाकरेंचे आमदार गुवाहाटीला नेऊन डांबले. आता गुवाहाटीला ज्यांनी नेऊन डांबलेलं होतं त्यांना हे माहिती आहे की विचारधारा किंवा निष्ठा म्हणून ते लोक सोबत गेलेले नव्हते, तर ते आमिषाने आणि अपेक्षेने गेलेले लोक होते. अशा लोकांच्या प्रभावातनं निवडून आलेले लोक किती टिकून राहतील याची शंका वाटत असल्यामुळेच आता त्यांना त्यांचे लोक हॉटेलमध्ये डांबून ठेवावे लागतात. पण हे आम्ही सांगितलं पाहिजे पुन्हा एकदा आकड्यांचं गणित म्हणून. ज्या 89 जागा भाजपकडे निवडून आलेल्या आहेत त्या 89 मधले 37 लोक हे अमराठी आहेत. त्यातले तब्बल जे 25 लोक आहेत हे 25 लोक हे इतर पक्षातनं आलेले आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळाल्या आहेत.
जे 12-15 लोक उरलेले आहेत ते आमदार खासदारांच्या नात्यातले आहेत. भाजपचा मूळ जो निष्ठावंत आहे तो कुठे आहे तिथे. त्यामुळे त्यांच्यातली जी नाराजी आहे ती नाराजी पण तेवढीच आहे. आणि जेव्हा माध्यमं अशा सगळ्या बातम्या दाखवतात की शिंदेचे लोक इकडे जातील का किंवा ठाकरेंचे लोक तिकडे जातील का, भाई होने को कुछ भी हो सकता है. भाजपचे पण लोक बाहेर पडू शकतात ना यावेळेला, काही होऊ शकतं. काही नवी मुंबईच्या कोपरखैनीतल्या त्यांनी त्या ठिकाणी बारमध्ये पैसे उधळले. निलंबनाची कारवाई अनिल मांडोळेवरती झाली, पण अनिल मांडोळेचे जे वरिष्ठ आहेत पोलीस उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त त्यांच्यावरती कारवाई होत नाही. नाही, जिथे गृहमंत्रीच गुन्हेगारांना उमेदवाऱ्या देतात आणि अशा गृहमंत्र्यांच्या कारकिर्दीत आपण अपेक्षा काय करतो बरं. मला वाटतं आजच एका वर्तमानपत्रातली बातमी आहे की मीरा भाईंदरच्या निवडणुकीमध्ये तब्बल 47 नगरसेवक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांचा सगळा गुन्हेगारीचा अख्खा आलेख आलेला आहे आणि हे 47च्या 47 लोक हे भाजपाच्या कमळावर निवडून आलेले लोक आहेत. त्यामुळे जे लोक गुन्हेगारांनाच उमेदवारी देतात आणि त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणतात अशा लोकांकडून फार कायदा सुव्यवस्था पाळली जाईल अशी अपेक्षा करायचं पण काही कारण नाही. शिंदेना भीती कुणाची, भाजपाची आहे का ठाकरेंच्या सेनेची, की माझे नगरसेवक कोण घेऊन जाईल? कारण त्यांच्यासोबत ते गेले आता त्यांच्यावरही दबाव निर्माण करतात. शिंदे कुणाला नेमकं घाबरणे घाबरवणे हे ते लोक करतात ज्यांना स्वतःच्या तत्वावर, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर अजिबात विश्वास नसतो. ठाकरे घाबरतही नाहीत आणि ठाकरे कुणाला घाबरवतही नाहीत. ठाकरे विश्वासात घेतात, ठाकरे विश्वास दाखवतात, ठाकरे विश्वास राखतात. त्यामुळे हे घाबरणे घाबरवणे, कधी ईडीचा धाक, कधी पोलिसांचा धाक, कधी CBI, कधी इलेक्शन कमिशन, कधी वेगवेगळ्या टॅक्टिक्स, दबाव तंत्र, मला वाटतं हे सगळं भाजपच्या वळचणीला जाऊन शिंदे आणि लोक शिकलेले आहेत. ठाकरे घाबरत नाही, ठाकरे घाबरत नाही, मात्र अलीकडे त्यांचा देवावर विश्वास आहे. तर देवावर म्हणजे अचानक म्हणजे मॅजिक फिगर नसताना देवाची इच्छा असेल तर आमचा वापर बसेल, हे काय? मला असं वाटतंय की देवाची इच्छा असं म्हटल्यावर अनेक लोकांना किंबहुना भाजपच्या काही भक्तुल्यांना असं वाटलं की नाही आता तो देवा म्हणजे आमचा देवा आहे. तुमच्या नावात जरी देवा असला तरी तुमच्या पूर्ण कार्यपद्धतीमध्ये दानव भरलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाहीये. आणि जर काही लोकांना जर पाली भाषा किंवा अजून काही गोष्टी कळत असतील किंवा एकूण खरंच काही चांगलं तत्वज्ञान कळत असेल तर मूर्तीतल्या देवापेक्षा सुद्धा म्हणजे काय म्हणता येईल की इकडे तिकडे शोधाशोध करण्यापेक्षा माणसामधला देव शोधणे ही सगळ्यात जास्त मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. ज्या मराठी माणसाने मतदान केलं, जे तमाम शिवसैनिक अत्यंत निष्ठेने उभे राहिले, एकीकडे पैशाचा प्रचंड महापूर असताना सुद्धा अजिबात पैसे खर्च न करता ज्या 65 लोकांना निवडून दिलं, ही सगळी माणसं देवगुणी माणसं आहेत. आणि त्या सगळ्या देवगुणी लोकांची अपार इच्छाशक्ती असेल तर होय, मुंबईमध्ये बदल अजूनही होईल अशी मुंबई बदल होईल. पुढची तारीख दिली म्हणजे आज अपेक्षा होती की चिन्हाचं नाही, आमची काहीच अपेक्षा नव्हती. मी कालच ट्विट केलं होतं, काहीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे न्याय व्यवस्थेने मी तर म्हणते काय उलट आज काय बोलायचं हे आमच्याकडून आधीच आमचे ट्विट बघून समजून घ्यावं की काय बोलायचं असतं ते. त्यामुळे आम्हाला काही अपेक्षा अजिबात नव्हती, अजिबात अपेक्षा भंग झाला नाही. उलट जर अशी काही आज सुनावणी झाली असती तर मात्र आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असता. त्यामुळे असं काहीही झालेलं नाही. आता जरा काय आकडे कुठून आणणार वगैरे, तर मला काय म्हणायचंय की फक्त 5 आकडे भाजपचे वाढले. त्या 5 आकड्यावर भाजपने फार उन्मादी होऊ नये, कारण भाजपला प्रत्येक वेळेला खोटं पण रेटून बोलायची सवय आहे. काल दावोसमध्येही ते असंच रेटून बोलत होते. आपल्याच मंत्रिमंडळातल्या आपल्याच मंत्र्याच्या कंपन्या सोबत आपणच कॉन्ट्रॅक्ट करायचं. अरे ते कॉन्ट्रॅक्ट करायचे तर तुम्ही इथे भारतात मुंबईत पण करू शकला असतात. त्यासाठी दावोसला जायचं आणि त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे दाखवायचं. हे म्हणजे असं झालं की गल्लीतला अध्यक्ष, गल्लीतला उपाध्यक्ष, गल्लीतला खजिनदार, गल्लीतलाच सल्लागार, गल्लीतलाच प्रसिद्धी प्रमुख
संघटना मात्र सगळी राष्ट्रीय. याला काही अर्थ नाहीये. जिल्हा परिषद निवडणुका आहेत, महानगरपालिकेमध्ये तुमच्या पक्षाला म्हणावं तसं यश मिळालं नाही कुठेही, म्हणजे महाराष्ट्रात इतर ठिकाणी जरी पाहिलं तर आता हे सगळ्या निवडणुका कसं लढणार मी आहेत? पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, आम्ही राखेतनं उभे राहतो आणि उभे राहून दाखवतो. मी म्हटलं की काहीही नसताना आणि चिन्ह सुद्धा नसताना जर लोकसभेला 9 खासदार, विधानसभेला 20 आमदार, मुंबई महापालिकेमध्ये 65 नगरसेवक, परभणी महापालिकेतली 1 हाती सत्ता, चंद्रपूरमध्ये आम्ही काँग्रेस सोबत बसत आहोत, अगदी त्याच वेळेला अनेक ठिकाणी आम्ही सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणूनही उभे आहोत आणि अजून आम्ही लढतोय. आम्ही कुठेही शस्त्र टाकलेली नाही. विशेष आता पैसे द्यावे लागतील, लोक निवडून येतील का नाही म्हणून कुठेतरी सरेंडर होणं आणि ज्यांच्यावर काही कधी टीका टिप्पण्या केल्या किंवा ज्यांच्या विरोधात केसेस लढतोय पुन्हा त्यांच्याच सोबत तुझ्या गळा माझ्या गळा करणं, असे कुठलेही वैचारिक घोळ आम्ही घातलेले नाही.